हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर आज मी चाललेली आहे गावी, त्यासाठीच इथं तयार झालेली आहे. स्वयंपाक वगैरे बनवून अहोंना ठेवला आहे. माझं पण जेवण वगैरे झालं आहे, पोरांचं पण झालं आहे. मी, भाऊ आणि माझी मुलं म्हणजे शौर्य आणि श्रीजा आम्ही चौघंजण गावी चाललेलो आहोत. अहो काही येत नाहीत कारण त्यांना कामावरून सुट्टी नाही आणि भावाला तेवढी म्हणजे ब्रोला तेवढी सुट्टी आहे. त्यामुळे मग आम्ही इथं चौघे चौघे गावी चाललो आहोत. आता गावी का चाललो हे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेच. गावाकडचं देवदर्शन बाकी आहे त्यामुळे चाललेलो आहोत. थोडासा चेंज होईल म्हटलं, कारण शौर्य वारंवार इकडे त्याचा आजारपण चालूच आहे आणि गावाकडे खूप छान छान डॉक्टर्स आहेत आणि त्याची ट्रीटमेंट शौर्याला खूप म्हणजे खूप भारी पडते. म्हणजेच थोडंसं जरी ट्रीटमेंट त्यांच्याकडून घेतली ना तरी तो लगेचच रिकवर होतो. म्हणताना अहो म्हटले जाऊन गावी ये जा. आणि शिवाय बघायला गेलं तर खूप दिवस झालं देवदर्शन राहिलं होतं. मी पाठीमागं तुम्हाला म्हटलं होतं 5 फेब्रुवारीला चिंचणी मायका देवीची यात्रा झाली ना, तर त्या देवीच्या यात्रेला म्हणजे जाणं जमलं नाही पोरं लहान असल्याकारणाने, गर्दी भरपूर असते ना. म्हणताना म्हटलं मग आता जाऊन येऊया. आता त्या देवीच्या 5 पाकळण्या असतात आणि ही आता तिसरी संडेला तिसरी पाकळणी असते आणि त्यामुळे देवाचं दर्शन पण होतं आहे, सगळंच होतं आहे. शिवाय इतर सद्गुरू संत बाळूमामा, मेतकेचा बाळूमामा, त्याचबरोबर आरेवाडीचा बिरोदेव हे सगळे 4-5 देव करण्याचं आमचं नियोजन आहे. आणि त्यासाठी आम्ही सुरुवातीला म्हणजे ॲटो रिक्षा आम्हाला पकडावी लागते कळंबोळीपर्यंत जाण्यासाठी आणि तिथून मग आम्ही ट्रॅव्हल्सने जातो आणि त्यासाठी मग आम्ही ॲटोने आलो. अहो काय सोडायला वगैरे आले नाहीत कारण ते कामावरती गेलते आणि भाऊ सोबत होता त्यामुळे त्यांना काही टेन्शन नव्हतं. आणि मग आम्ही शौर्य, श्रीजा आणि ब्रो आम्ही चौघे पण इथं स्टॉपला आलो. अजून तर काही ट्रॅव्हल्स आली नव्हते. जवळजवळ 9:30 वाजत आल्या होत्या. मात्र आता कधी येते काय माहिती, त्यांनी 9:30चं टाईम सांगितलं होतं. आणि त्यानंतर थोडी वेळ बघितल्यानंतर मग ट्रॅव्हल्स पण आली आणि संध्याकाळी जेवणाला थांबलो होतो तेव्हाच मी इथे क्लिप घेतले. शौर्यला खायला हवं होतं, खायचं होतं. म्हणजे जेवायला 1 वाजता ट्रॅव्हल्स थांबली होती हॉटेलवरती आणि तिथे गेल्यानंतर शौर्यला खायला वगैरे घ्यायचं होतं. म्हणजे त्याला पण भूक लागते. शिवाय आम्ही पण काहीतरी वडापाव वगैरे घेतला आणि त्यानंतर मग ट्रॅव्हल्समध्ये खाऊन मग झोपी गेलो. कारण स्लीपर बुक केली होती त्यामुळं मस्त असं झोप पण झाली. शिवाय पोरं पण झोपले. आणि तुम्हाला माझ्या आता गावाकडचे ब्लॉगिंग पाहायला भेटणार आहेत. माझं माहेर, माझ्या माहेरचं फ्रूट्स, त्याचबरोबर काय व्हेजिटेबलची झाडे वगैरे आहेत. मी तुम्हाला म्हटलं पहिल्यांदाच पाठीमागे एखादा मी एक ब्लॉग शेअर केला होता आणि आज मी तुम्हाला माझ्या माहेरचं त्याचबरोबर देवदर्शनाचे ब्लॉगिंग वगैरे शेअर करणार आहे. खूप छान छान मोटिवेशनल ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट दिला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि हा ब्लॉग तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. सो प्लीज हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुमचं फ्रीमध्ये म्हणजे तुम्ही जर छोटे यूट्यूब क्रिएटर असाल आणि तुम्ही आत्ता चॅनल ओपन केलं असेल, तुमच्या चॅनलचं जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रमोशन करून हवं असेल तर मला कमेंट करा, मी फ्रीमध्ये प्रमोशन करून देईन. आता माझे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि डॉलर बनायला पण सुरुवात झालेली आहे, म्हणून सांगते माझा जो अनुभव आहे. आणि जर तुमचं चॅनल चेकिंग करायचं असेल तर ते सुद्धा सांगा, ते सुद्धा तुम्हाला करून भेटेल. ठीक आहे. तर शौर्याचं सुरू होतं मला हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्यासाठी खायला घेत होते. किती वेळ झाला तरी त्याला चल म्हणते तरी त्याचं अजून काय डिसाईडच होत नव्हतं की त्याला नेमकं खायला काय घ्यायचं आहे. त्याचा विचार सुरू होता आणि तो कॅडबेरी वगैरे मागत होता. म्हटलं बाबा संध्याकाळी नको कॅडबेरी, आता तो खाल्लास तर ब्रश नाही करणार, तसंच झोपणार, मग सकाळपर्यंत दात खराब होतील आणि पहिलाच त्याचे दात किडलेले आहेत, म्हणून मग मी काय कॅडबेरी नाही घेतली. आणि मग त्यानंतर मग आम्ही खायला वगैरे घेतलो आणि मला आणि भावालासुद्धा खायला थोडंसं वडापाव वगैरे घेतलं. तिथं खूप छान छान गोष्टी होत्या आणि मस्त असं नियोजन असतं आहे बरं का हॉटेलवरती. आणि त्यानंतर मग घेतलो आणि मग आम्ही ट्रॅव्हल्समध्ये जाऊन मस्त असं झोपी गेलो. त्यानंतर डायरेक्ट गावजवळ आल्यानंतरच मग आम्हाला म्हणजे जाग आली बरं का. आणि ट्रॅव्हल्सवाल्यांनी मग जे जागा स्टॉपला उतरली आणि तिथून मग आम्हाला अजून माझ्या घरी जाण्यासाठी ॲटोची गरज असते. मग ॲटोने परत आम्ही घरी आलो. तर बघू शकता किती छान मस्त असा निसर्गरम्य वातावरण, खूप छान गार अशी कुडकुडीची गोड गुलाबी अशी थंडी होती, मस्त असं वातावरण होतं. श्रीजा पण मस्त अशी झोपून उठली होती, मी पण झोपले होते. आणि इथं तुम्ही बघू शकता हे माझ्या पप्पांचं शेत आहे. तसं आता मी लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं माहेरचं जे काही शेत घर वगैरे सगळं काही डिटेलमध्ये दाखवणारच आहे. आणि ही आत्ताच देशी केळीची झाडे लावलेली आहेत, किती छान वाटते ना. सकाळ सकाळी सूर्य पूर्वेला उगवते, बघू शकता किती सुंदर असं दिसते. आणि मी आणि श्रीजा असं आम्ही चाललो होतो समोर
आणि शौर्यने तोपर्यंत आईला हाक मारली आणि त्याची आई त्याला घ्यायला आडवत आली रस्त्यापर्यंत. आणि बघू शकता इथं हे माझ्या पप्पांचं घर आहे. तसं अजून घराचं काम बाकी आहे. आता त्यासाठीच भाऊ आलेला आहे. तो घराचं काम वगैरे करणार आहे. आता ते घराचं काम कसे करतात किंवा माझ्या पप्पांचं घर कसं दिसतंय हे तुम्हाला मी परत गावी आल्यानंतर नक्की दाखवणार आहे बरं का. म्हणून म्हणते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता ते म्हणजे घराचं काम बाकी होतं. थोड्याशा अडचणी असल्यामुळे, आर्थिक टंचाई असल्यामुळे. त्यानंतर मग आम्ही फायनली घरी येऊन पोचलो आणि त्यानंतर मी काही क्लिप घेतलीच नाही. खूप कंटाळा आला होता म्हणून मग जेवण वगैरे करून अंघोळ वगैरे आटपून मग झोपी गेलो मी, शौर्य, श्रीजा. त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट 4 वाजताच उठलो आणि शौर्य आईला मदत करत होता. आम्ही म्हटलं एक व्हिडिओची क्लिप घ्यावी तर मला म्हणत होता माझा कशाला व्हिडिओ घेतेस. तर बघू शकता किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. आणि माझ्या पप्पांचं शेत आहे बरं का. एक एक गोष्ट, एक एक वस्तू त्या सगळ्यांसोबत माझं नातं जोडलेलं आहे. अगदी शेतातली माती जरी म्हटलं ना तर तरी. कारण लग्नाच्या अगोदरचे ज्या काही आठवण असतात ना त्या खरंच मन भरून आलं. मस्त वाटलं. ही नारळाची झाडं मी स्वतःच्या हाताने स्वतःचं योगदान देऊन ती लावलेली आहे. त्यांना पाणी घातलेलं आहे. त्यांच्यासाठी ओपे वगैरे सुद्धा ओढलेले आहेत म्हणजे पाणी साठवण्यासाठी. आणि खूप मस्त असं वातावरण होतं. खूप छान वाटलं. आणि ह्या शेतातल्या कण ना कण, माती ना माती, दगडधोंड्यासहित माझं नातं जोडलं. आणि ही आत्ताच आंब्याची झाडं नवीन लावलेली आहेत. तिथे अगोदर होती सीताफळ म्हणा किंवा पेरू, चिकूचे, मात्र ती थोडीशी खराब झाली होती. त्यामुळे ती काढून पप्पांनी नवीन आंब्याची झाडं लावलेली आहेत. आणि वरती इथं तुम्ही बघू शकता हे जांभळाचं झाड आहे. ती 2 मोठी आणि त्यांना छान छान जांभळे पण लागलेले आहेत. नारळाचे एक 9 ते 10 झाडे आहेत. त्यांना पण नारळे वगैरे लागलेले आहेत. आणि आता जतमध्ये मार्केटला खूप छान रेंट पण भेटतो त्याला. आणि ही केळीची झाडे आत्ताच लावलेत. अजून त्याला पिकलेली नाही आहेत केळी आणि त्यांची अजून पूजा बाकी आहे. अजून म्हणजे झाड आलं नाही. एखादं केळ ज्यावेळेस पिवळं पडतं ना म्हणजे एक पिकतं ना त्यावेळेस त्याच्या सवासणी वगैरे घातल्या जातात. आणि हे वरचं बघू शकता ह्या वरच्या शेतामध्ये म्हणजे टरबूज, कलिंगड, मिरच्या आणि डाळिंब लावलेली आहे. शिवाय कांदे लावलेले आहेत. 2 एकरच शेती आहे. मात्र खूप छान अशी म्हणजे आम्हाला त्या शेतीचा खूप सपोर्ट आहे. आणि या जांभळाच्या झाडाखाली स्त्रीच्या इतकं मन मस्तपणे मन मोकळापणाने खेळत होती ना, तिला खूप छान फिलिंग येत होती. शिवाय मलाच खूप भारी वाटत होतं. आणि इथं तुम्ही बघू शकता तिचं तर द्या सोडून, मात्र मला खूप मस्त वाटलं. छान असं बाहेरून वारं सुटलं होतं. एक मस्त असं निसर्गरम्य वातावरण झालं होतं. आणि दिवस मावळायला आला होता म्हणजे 4:30 पावणे 5 झालं त्याच. आणि बघू शकता हे पप्पांचं माझ्या शेत आहे आणि हे झाडे वगैरे आहेत. तुम्हाला पुढे मी दाखवते. टरबूज, कलिंगडसुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा. इथे तुम्ही बघू शकता मिरच्या, काकडी, त्याचबरोबर मम्मीने भरपूर भाजीपाला म्हणजे आमच्या घरामध्ये म्हणजे आमचं घराजवळच मार्केटजवळ आहे ना, जत गावजवळ आहे. आणि त्यामुळे मग आम्ही जास्त भाजीपालाच आमच्या शेतामध्ये भरपूर असतो. मार्केटला जातो आहे. आता थोडंसं कमी आहे. मात्र माझ्या लग्नाच्या अगोदर भरपूर असायचा. आणि आता भाऊ पण इथं नसतो. तो मुंबईला असतो. शिवाय मी पण लग्न होऊन गेले. त्यामुळे जास्त मम्मी पप्पांना होत नाही. म्हणून मग त्यांनी जितकं जमेल तितकंच करतात. आणि शौर्यचं सुरू होतं त्याच्या मामाच्या शेताची देखरेख करायची. त्याचं चालू होतं जसं घरातून म्हणजे जाणार आहे गावाला असं समजलं ना तेव्हापासून त्याला बघायचं होतं. तो तसा रोज व्हिडिओ कॉलवरती बघत होता. आणि त्याला पप्पा दाखवायचे टरबूज, कलिंगड कधी खायला येणार वगैरे म्हणून. तर त्याचं चालू होतं. सकाळपासून 2दा मम्मीसोबत जाऊन बघून आला आहे. मात्र मी चालल्यानंतर आणि अजून माझ्यासोबत जात होता. आणि श्रीच्या त्याच्या पाठी जातच होती. तर बघू शकता किती छान असं वातावरण पण आहे. खूप मस्त वाटलं बरं का. तर तो मला इथं कलिंगडे वगैरे दाखवत होता. छोटे छोटेसे कलिंगडे आलेले आहेत. आणि ही कांदे वगैरे आहेत. लाल कांदा, पांढरा कांदा. शेतामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल असतातच. आणि आताच ह्यावेळेस डाळिंब लावले. पहिला आमच्या शेतामध्ये द्राक्ष असायच्या. मात्र जसं माझं लग्न झालं तसं द्राक्षाच्या बागा काढल्या. कारण करणार कोण नव्हतं. शिवाय पप्पांची पण तब्येत थोडीशी बरी नसते. त्यांना सांधेवाईचा त्रास आहे त्यामुळे. आणि मम्मी पण नसते. मग ब्रो पण नसतो. मग एकटीला मम्मीला जमत नाही. त्यामुळे मग आम्ही जास्त भाजीपालाच लावते मम्मी. आणि तीच मार्केटला जाते. आणि बघू शकता का पांढरा कांदा, लाल कांदा, किती छान कांदे आलेले आहेत. आणि पाण्याचा तर अजिबात प्रॉब्लेम नसतो बरं का. तुम्हाला कधीतरी कानावर पडलं असेल की जत हा दुष्काळी भाग आहे. मात्र अजिबात दुष्काळी नाही बरं का. जत एक गाव खरंच खूप छान आहे. तिथं कधी पूर येत नाही, कधी काय होत नाही. मस्त असं गाव आहे. आमचं शेत जतमध्येच येते, जत नगर परिषदमध्ये.
आणि ही बघू शकता ही डाळिंबाची झाडे लावलेली आहेत. इथपर्यंत आलेले आहेत. त्यांची पण ग्रोथ चांगली आहे. आणि त्यामध्येच पप्पा त्यांनी म्हणजे एक एक्स्ट्रा मिक्स इन्कम म्हणजे पीक एक्स्ट्रा इन्कम म्हणून त्याच्यामध्येच घेतलेले आहेत. हे टरबूजाचे वेले, कलिंगड वगैरे लावलेलं आहे. ते पण खूप छान आले. आता मी दिवाळीला आले होते गावी, त्यानंतर डायरेक्ट आत्ता आलेले आहे. आणि तेवढ्यात एवढी ग्रोथ झालेली आहे त्यांची. खूप छान कलिंगडे वगैरे आहेत. आम्ही 1-2 खाल्ली पण. मस्त कलर पण आला आहे त्याला आणि शिवाय ते गोड पण झालेत. नंतर अजून छोटीशी आहेत. आता ते कधी मोठे होतील तेव्हा मग मम्मी 1-2 किंवा 2-2, 3-3 ट्रे जे असतात त्याच्यानुसार मग ते मार्केटला नेऊन विकतात. असं काही भरपूर नेत नाहीत, कारण आमच्या जतला मार्केट मोठा आहे. त्यामुळे ते जर मंगळवारी आमच्या जतचा बाजार भरतो आणि त्यावेळेस म्हणा किंवा गुरुवारी, संडेला कधी घेऊन जाते मम्मी आणि पप्पा पण जातात. आणि साईडला बघू शकता किती छान असं वातावरण पण आहे. रोड पण आहे. जत मंगळवेढा रोड आहे. कांद्याची पात बघू शकता किती छान आलेली आहे. आणि हा लाल कांदा आहे आणि हा पांढरा कांदा पण आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता देशी टोमॅटोसुद्धा आहेत. आणि खाली असं काहीसा व्ह्यू आहे. खूप भरपूर अशी झाडे लावलेली आहेत. आणि ही झाडेसुद्धा मी स्वतः लावलेत बरं का. म्हणजे खरंच म्हणजे मस्त वाटलं मला. खूप दिवसातून आले होते. इथून जाताना अजिबात पायच उचलत नाही. मात्र काय करणार, गावावरून तर एकदा आता लग्न झालं म्हटल्यावर जावं लागणारच. अजून पप्पाने आंब्याची झाडे वगैरे आणून ठेवलेत. अजून थोडीशी बाकी आहेत लावायची. ही कलमी आंबा आहे बरं का. खूप छान असतात आणि खूप टेस्टी पण लागतात. आता मार्केट जवळ आहे, थोडंसं विकायला येतात म्हणून. आणि ही पेरूचंही माझ्या पप्पांचं घर आहे. अजून घराचं काम बाकी आहे. आणि ही नारळाची झाडे वगैरे आहेत. ही नारळाची झाडेसुद्धा मी स्वतः लावलेत बरं का माझ्या हाताने. त्यानंतर इथं रामफळ वगैरे आहेत. आणि इथं माझ्या आजी आजोबांचं मंदिर आहे. उंबराचं झाड आहे. आणि ही साईडची जी पत्र्याची खोली दिसते ना, तिथं माझी आत्ती राहते. ती पहिल्यापासून इथंच राहते. म्हणजे तिचं दिल्या घरी चांगलं नसल्या कारणाने ती इथंच असते. आणि त्यानंतर खालचा जो भाग आहे तिथे लसूण, भोपळ्याचे वेल वगैरे लावलेले आहेत. तिथे पण थोडासा भाजीपाला आहे. आणि त्यानंतर खाली मग इथे मस्त अशी केळीची बाग लावलेली आहे नवीन. ते तुम्हाला पाठीमागे दिसलेच. त्यानंतर मग दिवस मावळत असताना शौर्य, श्रीजा मस्त असं इकडे खेळत होते. मम्मी केळीला पाणी देत होती. आणि ही रोपे वगैरे मस्त केल्यामुळे मस्त असं आता उन्हाळ्यामध्ये खूप छान वातावरण इथं निर्माण होणार आहे. तसं बघायला गेलं तर ह्यावर्षी भरपूर पाऊस पडला आहे. त्यामुळे उन्हाळा काही गावाला जाणवणारच नाही आहे. कारण पाणी विहीर अजून भरलेली आहे. विहीर आहे खाली. हे केळीची बाग संपली ना, त्या खालच्या बाजूला विहीर आहे. मस्त असा आस्वाद घेतला. आणि ही चिमणी बघू शकता केळीच्या झाडावर बसलेली आहे बघा इथं. आणि खूप छान असं चिवचिवाटसुद्धा करत होती मस्त अशा वातावरणामध्ये. इथे तुम्ही बघू शकता. आणि मम्मीने पाणी वगैरे दिलेलं आहे केळीला. तर हे माझ्या पप्पाचं शेत आहे किंवा माझ्या भावाचं आणि माझं हे माहेर आहे. कसा वाटला व्ह्यू किंवा झाडे वगैरे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आता उद्या आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत. तर उद्या तुम्हाला देवदर्शनाचा आणि देवदर्शनाचा ब्लॉग पाहायला भेटणार आहे. तर असा होता माझा आजचा पहिला दिवस. कसा वाटला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.